स्पेसिफिक प्रश्न अभिजित केळकरांना विचारतो की आजच्या बजेटमधून सर्वसामान्य करदात्याला काही दिलासा मिळाला असं वाटतंय का? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2014 पासून आज 2024 पर्यंत टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल सरकारने केलेला नाहीये. यावेळेस नवीन कर प्रणालीमध्ये थोडी बहुत त्यांनी वाढ करून त्याचा करदात्यांना 17,000चं बेनिफिट होईल आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि जेव्हापासून ही नवीन टॅक्स रिजीम आली होती तेव्हाच लक्षात आलं होतं की ऑलरेडी त्यांनी 7 लाखापर्यंत टॅक्स माफ केला आहे. त्याच्यामुळे ओल्ड रिजीममध्ये आता नवीन ते काही सवलती देतील, काही वाढ करतील अशी अपेक्षाच नव्हती. फक्त जुन्या रिजीममध्ये काही वाढ करतील म्हणून नवीन रिजीममध्ये थोडं वाढवतील अशी अपेक्षा होती. पण कुठलाही बदल झालेला नाही आहे. इन्फ्लेशन ज्या रेटनी वाढत आहे तुम्ही बघाल 10 वर्षाआधी जे 10 लाख रुपये होते आज त्याची किंमत 5.5 लाख रुपये आहे. मात्र टॅक्सेसमध्ये कुठलाही कमी झालेलं नाही आहे. माणसाचं म्हणजे करदात्याचं जे काही उत्पन्न आहे त्याच्यावर जो टॅक्स आहे तो दिवसेंदिवस वाढतोय, महागाई पण वाढते आहे. तर त्याला जोपर्यंत तुम्ही टॅक्समध्ये सवलत देत नाही तोपर्यंत त्याच्याकडे पैसा उरणार नाही, तो पैसा खर्च करणार नाही आणि मग अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही. तर बजेटमध्ये सामान्य करदात्याला कुठलीही नवीन सवलत किंवा तरतूद किंवा मदत झाल्याचं जाणवत नाही असं माझं मत आहे. शंतनू बागवी, तुमचं काय मत आहे? मी जसं मगाशी म्हटलं की मागील 7 ते 8 वर्षात आपण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकतोय. तर मोर ऑफ लाईक एक आपण नेहमी म्हणतो ना की ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. तर सरकार दरवर्षी हेच करत आहे. तर एक इंडिव्हिज्युअल करदाता किंवा एक तरुण करदाता वर्ग जो सॅलरीड क्लास असेल त्याच्यासाठी ह्याच्यात असं काही नवीन आणण्यासारखंही नव्हतं. पण अपेक्षित हे होतं की सरकार थोडं अजून इनोव्हेटिव्ह होईल. म्हणजे जर का आपण म्हटलं तरी जसं ईव्हीला प्रस्ताव त्यांना प्रोत्साहन द्यायचंय तर असं अपेक्षित होतं की ऍटलिस्ट असं काहीतरी नवीन करेल की जर का तुम्ही ईव्ही घेतलात तर तुम्हाला काही टॅक्सेसमध्ये बेनिफिट्स मिळतील, त्याच्या लोन्सवरती बेनिफिट्स मिळतील. तर जर का स्लॅब रेट्समध्ये काही चेंजेस करणं अपेक्षित नव्हतं तर सरकारने दुसरं काहीतरी असं अनाऊन्स करायला पाहिजे होतं की जेणेकरून त्यांचेच जी उद्दिष्ट आहेत ती साध्य होतील. आता हा प्रश्न होता एका इंडिव्हिज्युअल टॅक्स पेयर्सचा. त्या व्यतिरिक्त जर का आपण एक मध्यम वर्ग म्हटलं किंवा एक SMEs म्हटलं किंवा आजकाल बरेचसे तरुण स्वतःचे उद्योग सुरू करतायत, कोणी व्लॉगर बनतंय, कोणी इन्फ्लुएन्सर बनतंय, तर हे सगळे उद्योजकच आहेत या भारताचे. तर ह्याच्याप्रमाणे आपण जर का म्हटलं तर सगळीकडे आज आपल्याला अनाउन्समेंट दिसत आहेत की SMEsना बेनिफिट दिलं, एवढा फंड्स अलोकेट केले, मुद्रा लोन दिलं. पण ऍक्च्युअलमध्ये जर का आपण म्हटलं तर आता एक सांगायची गोष्ट झाली तर मागच्या वर्षात स्टॅटिस्टिकली अगदी आपण बघितलं तर एक 25,000 LLPs आणि कंपनीज फॉर्म झाल्यात. ह्याचाच अर्थ काय की एक 25 ते 75,000 LLPs फॉर्म झाल्यात. तर 75,000 लोकांनी स्वतःचे नवीन उद्योग सुरू केले. आता एक साधी गोष्ट होती कर प्रणालीमध्ये की इन्कम टॅक्सचा जो रेट आहे कॉर्पोरेट टॅक्स रेट तो कंपनीजसाठी कन्सेशनल रेट आहे जो 30% कमी आहे. आणि ज्या LLPs आहेत किंवा पार्टनरशिप फर्म्स आहेत त्यांच्यावरचा टॅक्स रेट हा अजूनही 30%च आहे. आता ही एक साधी एक क्षुल्लक कॉमन सेन्सची गोष्ट आहे की नवीन उद्योगांना जर का तुम्हाला प्रोत्साहन द्यायचंय आणि नवीन उद्योग जर का मॅक्झिमम LLPs आणि पार्टनरशिप फर्म्स असणार आहेत तर त्यांना टॅक्स बेनिफिट देणं हे गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यात कसं काय नो ब्रेनर आपण जसं म्हणतो की ती गोष्ट आपल्याला फिनान्स मिनिस्टरकडून अपेक्षित होती. पण तसं काही दिसत नाहीये ह्या बजेटमध्ये. अगदी म्हणजे थेट करात जरी सवलत दिली नसली तरी त्यातनं इतर काही योजनांच्या माध्यमातून करदात्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याची गरज होती, तो झालेला दिसत नाहीये. प्रामुख्यानं कालच्या आर्थिक पाहणी अहवालात पानसेजी तुमच्यासाठी प्रश्न आहे की कालच्या आर्थिक पाहणी अहवालात प्रामुख्यानं 2 गोष्टीवर चिंता व्यक्त करण्यात आली होती. एक म्हणजे कृषी आणि दुसरं म्हणजे रोजगार. कृषीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पोस्ट कोविड म्हणजे कोविड नंतरच्या काळात कृषी व्यवसाय असेल किंवा कृषी क्षेत्रानं चांगली वाढ नोंदवली होती आणि त्याचा फायदा आपल्या इकॉनॉमीला झाला होता. आजच्या बजेटमध्ये तुम्हाला कृषीसाठी कालच्या आर्थिक पाहणी अहवालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाची तरतूद जाणवते का? खरं तर आर्थिक पाहणी अहवाल आणि शिवराज सिंग चौहान ते जे मध्य प्रदेशमधून इथे आले होते त्यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या. बहुतेक वित्तमंत्र्यांना वेळ मिळाला नाही शिवराज सिंग चौहानांना भेटायला, त्यामुळे त्यांचा प्रभाव अजिबातच दिसत नाही मला ह्या याच्यावर. दुसरं एक गोष्ट जी लपून राहिलेली आहे कदाचित बोलली नाहीत ती मला आत्ता लक्षात येते की युरिया सबसिडीमध्ये 10,000 कोटी कमी केले, न्यूट्रिएंट सबसिडीमध्ये 15,000 कोटी कमी केले. सो ही जी योजनांमध्ये आहेत म्हणजे या सबसिडीजमध्ये खतांच्या सबसिडीजमध्ये वाढ करण्याची सोडून
ते कमी झालेले आहेत आणि जे सन्मान योजनेमध्ये जी रक्कम आहे ती तेवढीच ठेवलेली आहे. त्यामध्ये कृषी सन्मान योजनेमध्ये इन्फ्लेशनसाठी जरी 10% वाढवायला पाहिजे होती, 6,000 रुपये जे देतात ते 6,600 रुपये इन्फ्लेशनसाठी वाढले होते, नॉमिनल रेट ऑफ इन्फ्लेशन, तेही वाढलेले नाही आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे अपेक्षित होतं ती अपेक्षा अजिबात पूर्ण झालेली नाही. उलट त्यांच्याकडे अनाऊन्समेंट करायला किती कमी होतं पहा, की नवीन प्रजाती किंवा नवीन बियाणांच्या प्रजाती कुठल्या इंट्रोड्यूस केल्या सरकारने 109 ह्या ते बजेटमध्ये अनाऊन्स करतात. हे परफेक्टली खाजगी क्षेत्र बियाणं आणण्याचं काम आहे. खाजगी क्षेत्रातल्या बियाणांच्या कंपन्या इतक्या सक्षम आहेत की हे सरकारपेक्षा जास्त चांगल्या बियाणं आणतात. सरकारच्या बियाणांची आता अजिबात मार्केटला गरज राहिलेली नाही, तरी अनाऊन्समेंट करण्यामध्ये त्यांनी 2 मिनिटं घालवली. म्हणजे त्यांना कृषी क्षेत्रात करण्याचं खूप कमी दिसलं मला. पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या बजेटमध्ये जाणवलाय, तो म्हणजे भाज्यांसाठी, म्हणजे भाजीपाल्यासाठी एक क्लस्टरची त्यांनी घोषणा केली आहे. प्लस तेलबिया असतील किंवा इतरही जी तेल बियांची जी हे पिकं आहेत त्या संदर्भातही त्यांनी क्लस्टर आणि किंवा त्याच्यात एक मोठी अलोकेशन करण्यासाठीची घोषणा केलेली आहे. अर्थात त्यांनी अजून स्पेसिफिक घोषणा केलेली नाही आहे, पण सर्वसामान्य ग्राहकाला या क्लस्टरमुळे काही फायदा होईल. कारण आता भाजीचं मार्केट जर बघितलं तर ते खूप अस्थिर असं मार्केट आहे, हवामानाचा खूप परिणाम होत असतो. या क्लस्टरमध्ये काय नेमकं अपेक्षित आहे आणि त्यातून काय साधलं जाणार आहे? हा एफर्ट तर नक्कीच चांगला आहे, पण तू लक्षात घ्या, भाज्यांचं जे मार्केट आहे ते लोकलाइज्ड मार्केट असतं. इथून भाजी बनवून का मी पंजाबला जाऊ शकत नाही. त्यामुळे ते लोकलाइज राज्यस्तरीयवर भाज्या असतं. त्यामध्ये जास्त रिफॉर्मची गरज सध्या मार्केटिंग रिफॉर्मची गरज असते. क्लस्टर हा योग्य आहे. आता ते क्लस्टर नॅचरली आपल्याकडे नाशिकला कसे नारायणगाव हे भाज्यांचं बनणारं एक केंद्र झालं की हे नॅचरली तिथे जास्त होतं, कारण तिथे मुंबईसारख्या सिटीमध्ये इमिजिएटली येऊ शकतं, ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. अशी जी इन्फ्रास्ट्रक्चरल शेतीसाठी गरज आहे ती ह्या क्लस्टरमुळे भागली तर नक्कीच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीमध्ये अगदी मी या